नमस्कार मी आपल्यासमोर संविधान याविषयी भाषण करणार आहे. जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, स्वराज्याचे जनक शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, स्त्री शिक्षणाच्या प्रमुख जननी सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, लोकशाही अण्णाभाऊ साठे, भारताचे थोर शास्त्रज्ञ मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम, राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, शहीद झालेल्या जवानांना माझे विनम्र अभिवादन. आजही आपल्या देशातील जवान डोळ्यात तेल घालून लढतात, त्यांचे आयुष्य सुखाचे जावो. उपस्थित सर्व मान्यवर, गावकरी मंडळी आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण या ठिकाणी मोठ्या आनंदाने जमलो आहोत. त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते. मित्रांनो, या देशाचा कारभार कसा चालावा, कुणी करावा, कारभाराचे अधिकार कोणाला असावे, या संदर्भात विचारविनिमय झाल्यानंतर असं ठरलं की या देशाला दिशा देणारा एखादा कायदा असला पाहिजे, ज्याच्यामुळे या देशाची दिशा विशिष्ट पद्धतीने आणि प्रगतशील राहील. म्हणून घटना समिती स्थापन झाली. त्याच्या अंतर्गत घटनेची मसुदा समिती तयार झाली. त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. मित्रांनो, त्या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होती. त्यापैकी एकाने राजीनामा दिला, त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला, त्याचीही जागा रिकामीच राहिली. एक सभासद अमेरिकेत गेला, त्याचीही जागा अशीच राहिली. आणि एक सदस्य समाजाच्या कामात गुंतल्यामुळे ते असून सुद्धा नसल्यासारखाच होता. आणि 2 सभासद दिल्लीहून दूर असल्यामुळे त्यांची प्रकृती बरी नसल्याने तेही घटनेच्या कामात उपस्थित राहत नव्हते. अशा रीतीने शेवटी असं झालं की संपूर्ण भार एकट्या बाबासाहेबांवर पडला. ते कार्य त्यांनी आपल्या सखोल ज्ञानाने, परिश्रमाने, अर्धवट उपाशी राहून, पावाचा अर्धा तुकडा खाऊन 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारतीय संविधानाची निर्मिती केली. हा इतिहास सर्वांना माहीत असण्याचं गरजेचं आहे. बहुजनांचा तो तलवार होऊन गेला, अन्यायाविरुद्ध तो प्रहार होऊन गेला. होता तो एक गरीबच, पण या जगाचा हुल्लूर होऊन गेला. जग खूप रडीत होते, त्यांना तुम्ही घडवून गेलात. जग खूप रडीत होते, त्यांना तुम्ही घडवून गेला. अजूनही काहींना कळत नाही. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा तुम्ही या भारताचे संविधान लिहून गेलात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक व्यक्तीला मत देऊन मताच्या आधारे प्रजेची सत्ता निर्माण केली. प्रजासत्ताक दिनापासून राजमताच्या पेटीतून निघतो एवढे मोठे परिवर्तन त्यांनी केले. मोजूतरी कशी उंची तुमच्या या कर्तृत्वाची, तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची. तुम्ही देवही नव्हतात, तुम्ही देवदूतही नव्हतात. माणसातल्या माणुसकीची पूजा करणारा खरा महामानव होता. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली. ही देखील काळाचीच गरज होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली. ही देखील काळाचीच गरज होती. महात्मा गांधी म्हणाले, खेड्याकडे चला असे आव्हान केले. जर माझ्या खेड्यातील शेतकरी बांधव सुधारला तरच माझा देश सुधरेल. मित्रांनो, माझ्या या प्रजासत्ताक देशात शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे तुम्हाला या कवितेतून कळेल. पांढरं सोनं पिकवलंय का माती मोल विकू, आणि विकल जे तर पिकवलं तर म्हणता तुम्ही आकू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू, अरे एका रात्रीतून व्यापारी होत मालामाल.
ज्वारी बाजरी हबरीटी ना शेतकरी बेहाल. ऊस नाही ना कुणी मग गांजा कान पिकू. ऊस नाही ना कुणी मग गांजा कान पिकू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू. अरे पिकत नव्हती शेती तवा घेतली की फाशी. अरे पिकत नव्हती शेती तवा घेतली की फाशी. अरे तुम्ही सारे दिल्लीत आणि आमची झालं डेका ते आमचा मी मोकू. काय पिकलं डेका ते आमचा मी मोकू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू. खसखस पिकली आता माझ्या मळ्यात. मरू नका कुणी कासरा लावून गळ्यात. अरे सावकाराच्या पुढं नका कुणी वाकू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू. हे होऊन आता आम्ही काढू की मुर्जा. गांजवाले आपूवाले करतील की खर्चा. जाहिराती बॅनर बातमी ही छापू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू. मग खेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू. जय हिंद जय भारत. धन्यवाद.